सुट्टी संपलीच नाही तरी शिक्षकांना शाळेत हजर राहा असं या ठिकाणी प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी एक आदेश काढलेला आहे। ही पुढारी पेपरला आलेली ही बातमी काल 28 मे 2026ला ही काल पेपरला आलेली ही बातमी पुढारी पेपरला। राज्यातील शिक्षक मुख्याध्यापकांसाठी उन्हाळी सुट्टीचा कालावधी यंदा अक्षरशः ऑनलाईन ड्युटीत जात आहे। शिक्षण संचालनालयाने काढलेल्या नव्या आदेशामुळे सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना सरळ पोर्टलवर माहिती अपडेट करण्यासाठी तातडीची धावपळ करावी लागणार आहे। विशेष म्हणजे शाळांना अधिकृत सुट्ट्या सुरू असताना मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहून पोर्टल अपडेट करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। शिक्षण संचालनालयाने दिनांक 22 मे रोजीच्या आदेशात सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी मनपा प्रशासन अधिकारी व शिक्षण निरीक्षकांना सूचना दिल्या। सरळ पोर्टलवरील माहिती अद्याप पूर्णपणे अद्ययावत झाले नाहीत ही बाब प्रशासकीय दृष्ट्या समाधानकारक नाही असे नमूद करत असताना प्रशासनाने शाळांना 7 दिवसाची अल्टिमेटेशन मुदत दिली आहे। काही महिन्यापासून शासनाने शाळांमध्ये डिजिटल माहिती व्यवस्थापनावर भर दिला। विद्यार्थ्यांच्या शिक्षकांची माहिती शिक्षकांची माहिती शाळांची प्रगती 20 समित्या सुरक्षा व्यवस्था शैक्षणिक उपक्रम नवोपक्रमाची कामाची माहिती सरळ पोर्टल नोंदवणे बंधनकारक केले जाते। मात्र हजारो शाळांनी ही माहिती वेळेत अपडेट न केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले। परिणामी शिक्षण संचालनालयाने आता कठोर पवित्रा घेतला आहे। या आदेशातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक माध्यमिक शाळेत माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याची सक्ती। शासन आदेशानुसार माजी विद्यार्थ्यांमार्फत आयोजित स्नेह संमेलन गुणवंतांचा सत्कार शैक्षणिक मदत सामाजिक उपक्रम शाळेच्या प्रगतीसाठी होणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती छायाचित्रे ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहेत। अनेक शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ केवळ कागदावर अस्तित्व असल्याने निदर्शनात आले। काही ठिकाणी संघटना स्थापना असूनही त्यांची कोणतीही माहिती पोर्टलवर उपलब्ध नाही। त्यामुळे शासनाने ही माहिती सक्तीने सार्वजनिक नोंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे। उन्हाळी सुट्ट्यामध्ये मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहून बघा या ठिकाणी उन्हाळी सुट्ट्यामध्ये मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहून संकेतस्थळ पोर्टल अद्ययावत ठेवावे। हा आदेश शिक्षकांसाठी सर्वाधिक धक्कादायक मानला जात आहे। कारण शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर अनेक शिक्षक वैयक्तिक कामे प्रशिक्षण परीक्षा प्रक्रिया किंवा कौटुंबिक कारणासाठी नियोजन करतात। अशा परिस्थितीत अचानक सुट्टीत उपस्थितीचे आदेश आल्याने शिक्षकात नाराजीची लाट पसरली आहे। शिक्षण संचालनालयाने सर्व माहिती 7 दिवसाच्या आत अपडेट करून त्यांचा अनुपालन अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले। संबंधित शिक्षण अधिकाऱ्यावर अधीनस्थ शाळेकडे माहिती भरून घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली। मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या शाळा अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे। सरळ पोर्टलद्वारे प्रत्येक शाळेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध राहणार असल्याचे प्रशासनाला थेट मॉनिटरिंग करणे सोपे होणार आहे। मात्र यासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ सुविधा आणि स्वतंत्र डेटा ऑपरेटर न देता सर्व जबाबदारी शिक्षकावर टाकली जात असल्याची टीका देखील या ठिकाणी होत आहे। शिक्षण क्षेत्रात नव्या वादाला तोंड शिक्षकांना सुट्टी शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश 7 दिवसाची तातडीची मुदत ऑनलाईन कामाचा आढावा बोजा ऑनलाईन कामाचा वाढता बोजा यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एका बाजूला शासन डिजिटल पारदर्शकतेवर भर देत असताना दुसऱ्या बाजूला शिक्षकांवर वाढणारा प्रशासकीय ताण हा चर्चेचा विषय बनला आहे। आगामी काळात शिक्षक संघटना या निर्णयाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतात का याकडे आता संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे। महिलांसह विद्यार्थी सुरक्षेवर शासनाचा भर राज्यातील शाळांमध्ये महिला तक्रार निवारण समिती सखी सावित्री समिती आणि विद्यार्थी सुरक्षा समिती प्रत्यक्षात कार्यरत आहेत। यावर शासनाचे लक्ष केंद्रित केले। या समितीचे अध्यक्ष नावे संपर्क माहिती आणि कार्यस्थिती पोर्टलवर अपडेट करणे बंधनकारक केले। विशेषतः विद्यार्थिनीच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर महिला तक्रार निवारण समिती आणि सखी सावित्री समिती सक्रिय ठेवण्याचा प्रश्नाचा जोर दिसत आहे। अनेक शाळांमध्ये समितीचा अस्तित्वात असला तरी त्यांचे कामकाज प्रभावी नसल्याची तक्रार सातत्याने होत असते। त्यामुळे आता डिजिटल नोंदीद्वारे समितीचे कार्य तपासण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहेत। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।